मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीयांच्या नाकावर टिच्चून मराठी माणसाचा मोर्चा यशस्वी। मराठी आंदोलकांची धरपकड केल्यानं पोलीस आणि सरकार विरोधात रोष। मराठी माणूस एकवटला याचा आनंद। मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। तर आमच्या नादाला लागायचं नाही असा परप्रांतीयांना इशारा। मीरा भाईंदरमधल्या मोर्चाच्या मागे कोण? भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा प्रश्न। आमदार मेहतांवर आम्ही पुरून उरू, अविनाश जाधवांचा मेहतांना इशारा। मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईक यांना जोरदार विरोध। मोर्चेकरांनी बाटली फेकून मारली। जोरदार घोषणाबाजीनंतर सरनाईकांचा मोर्चातून काढता पाय। मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? मुख्यमंत्री फडणवीसांची राज्याच्या पोलीस महासंचालकांना विचारणा। सरकारच्या बदनामीचा डाव आहे का? चौकशी करा, अहवाल सादर करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सत्ताधाऱ्यांविरोधात नकला करत घोषणाबाजी। नीलम गोऱ्हे, चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे आणि भरत गोगावलेंसमोर घोषणा। महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात सत्कार। भूषण गवई यांच्या कार्यकाळात इतिहास घडेल, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक। विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांचं सरन्यायाधीशांना पत्र। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र। नाशिक मुंबई, नाशिक पुणे महामार्गाची तातडीनं दुरुस्ती करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र। मोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांचे हाल। महादेव मुंडे हत्या प्रकरणातल्या आरोपींना 8 दिवसात अटक न झाल्यास आत्मदहन करणार। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा। पोलीस अधीक्षकांना दिलं निवेदन। पुण्याच्या खोपडेनगरमध्ये मुलीला इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून पडण्यापासून वाचवलं। घर बंद असताना चिमुकली खिडकीतून बाहेर, गजाला लटकून राहिल्याने वाचवण्यात यश। यवतमाळच्या वंजारी फैल परिसरामध्ये धक्कादायक प्रकार। गुप्तधनासाठी अघोरी कृत्य, अल्पवयीन मुलीला दिले चटके। छत्रपती संभाजीनगरमधल्या कला केंद्रात अश्लील प्रकार। महिला आणि पुरुषांचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल। दारूच्या बाटल्या आणि सिगारेट आढळल्याची ही माहिती। नंदुरबारच्या दापूर धबधब्यात पर्यटक अडकलेल्या पर्यटकांचं स्थानिकांकडून रेस्क्यू। स्थानिकांनी मदत केल्यानं मोठी दुर्घटना टळली। गर्भवती महिलेला घेऊन 7 किलोमीटरपर्यंत झोळीतून पायी प्रवास। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातली घटना। दुर्गम भागात आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था। पैशाच्या वादातून बुलडाण्यात मायलेकीला महिलांची मारहाण। व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। 4 महिलांविरोधात गुन्हा दाखल। रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या स्कूल बसला ट्रेनची जोरदार धडक। बस तब्बल 50 मीटर दूर फेकली गेली। 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जखमी। तामिळनाडूमधली घटना।